नमस्कार मुलींनो, वंदना माळवते किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आहे ना, आज कारळ्याची चटणी दाखवते, म्हणजे खुरसणीची. आम्ही नाशिकची ना, आमच्या भागात खुरसणी म्हणता, बाकीच्या भागामध्ये कारळी म्हणता. ही 1/2 किलो खुरसणी. त्याच्यासाठी ह्या 20 ग्रॅम आपल्या चवीनुसार घेतला तरी चालतील, पण 20-25 ग्रॅम मिरची घेतली आहे मी, आणि मीठ चवीनुसार, आणि अर्धी वाटी लसूण, आणि 2 चमचे जिरे. आता आपण ह्या आधी ही खुरसणी भाजून घेऊ चांगली. अशी भाजायची चांगली मीडियम फ्लेमवर, एकदम व्यवस्थित शांततेने भाजायची. कच्ची राहिली ना चटणी चांगली नाही लागत, आणि कलर पण चांगला नाही येते, अशी चारट लागते. असा तडतडणारा आवाज पण येतो बघा. असा आवाज पण, कलर पण असा झाला पाहिजे, तेव्हाच चांगली भाजली जाते. वास पण येतो भाजल्याचा. त्याच्यातच जिरं टाकून घ्यायचं. ते जिरं याच्यात टाकून घ्यायचं. जिरं टाकून घेतलं, थोडं गरम होतं, स्पेशल भाजायची काही गरज नाही. मीठ पण त्याच्यातच टाकून घेतलं. आता उतरून घेऊ आपण. चमचे तेल टाकून मिरच्या तळून घेऊ. चांगल्या मिरच्या तळून घ्यायच्या, भाजून नाही घ्यायच्या. भाजलेल्या मिरच्यांनी तिखट लागते, अशी तिखट पण नाही लागत. लसूण मिरच्या तळूनच घ्यायच्या. या मिरच्या थोड्या तेलातून काढून घेतल्या. आता हा लसूण पण तळून घेऊ आपण चांगला. लसूण पण चांगला लालसर तळून घ्यायचा, छान लागते. मग कच्चा लसूण नाही टाकायचा, खराब होऊन जाते चटणी. लालसर झालाय लसूण. आता गॅस बंद करून टाकू, आणि हा लसूण पण याच्यात तळून घेऊ आपण, काढून घेऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये दळा, खलबत्त्यात कुटू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण कुटू शकता, पण आता मिक्सरमध्ये दळतोय आम्ही. आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर खलबत्त्यात तुम्ही कुटू शकता. आता आम्ही घेतो मिक्सरमध्ये दळून. छान झाली एकदम, अशीच दळायची, एकदम बारीक, छान वाटते. तेलकट छान झाली. तुम्ही 2-3 महिने, काय 5-6 महिने पण ही टिकू शकते. कुठे प्रवासात पण नेऊ शकता. जरूर करा माझी रेसिपी, कुठं पण तुम्हाला आठवण येईल खाल्ल्यावर. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतकी सुंदर लागते. 5-6 महिने वापरली तरी चालते. तुम्ही बिझनेस बी करू शकता याचा, विकायला.